चॅम्पियन पद खरं तर उचलला गेला आहे. धनेश शिलवन गोरसई बीन मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक म्हणूया आपण टीम भादवड बी. तर याच दरम्यान एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आज ज्यांचा वाढदिवस आहे डीजे सतीश रेकॉर्डिंग स्टुडिओचे प्रोप्रायटर चेतन पाटील यांचा आज वाढदिवस आहे. तर त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा एकविरा त्यांना उद्दंड आयुष्य लाभू दे असं आपण ईश्वरचरणी प्रार्थना या ठिकाणी करूयात. तर सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. सुभाषजी पाटील यांना आपण विनंती करूयात की तुमचा सन्मान या आमच्या मंचावरती करत आहोत. या शेवटच्या दिवशी तुमची उपस्थिती आदरणीय, प्रार्थनीय आणि प्रेमदायक या मंचावरती होती. तुमचा आम्ही सन्मान या ठिकाणी करत आहोत. पुढे जाऊ नका मित्रांनो. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे आपण नक्कीच वळणार आहोत. प्राइज सेरेमनी थोड्याच वेळात आपण या ठिकाणी सुरू करूयात. तसेच सन्माननीय सीतारामजी गुळवी साहेब यांची उपस्थिती या मंचावरती आहे. मी विनंती करेन विकेटवरती आता कोणी उभे राहू नका किंवा सराव करू नका. लेदर विकेट आहे कारण उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा लेदरचा सराव या ठिकाणी सुरू होणार आहे. सो विनंती करेन खेळपट्टीवरती कोणी आता सराव करू नका. साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. थँक्यू, तुम्ही या ठिकाणी आलात. तुमचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. 5 दिवसाची देखणी स्पर्धा आणि 5 दिवसाची देखण्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटचा खूप चांगला खेळ भादवड बी आणि गोरसई बी या दोन टीममध्ये आपण पाहिला. स्वप्न बघितले होते भादवड बीने, परंतु त्या स्वप्नामधून त्यांना दुसऱ्या नंबरचं पारितोषिक या ठिकाणी आपण देऊन सन्मानित करू. दरम्यान तुकारामजी गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करत आहोत. खरं तर दीपू यांचे वडील आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती करत आहोत. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून योगेश गुळवी यांच्या खरं तर अथक परिश्रमाने ही स्पर्धा निखिल भालेकर, दीप त्यानंतर सगळ्यांना मिळून खरं तर या स्पर्धेचं आयोजन आणि यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. तसेच मगन भालेकर जे आमच्या निखिल दादांचे पिताश्री आहेत त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. खरं तर त्यांचं कर्तव्य त्याने पूर्ण केलं, परंतु आता वडिलांचं नाव लौकिक करण्यासाठी त्यांच्या मुलाने जे परिश्रम या ठिकाणी घेतलं ती स्पर्धा भरवण्यासाठी, तर त्यांच्या स्पर्धेमध्ये खरं तर वडिलांचा त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद, तुमचं सहर्ष स्वागत. तसे सन्माननीय देवानंदजी गुळवी साहेब ही मंचावरती उपस्थित आहेत. देवानंदजी गुळवी साहेबांना आपण विनंती करूयात की तुमचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तो सन्मान तुम्ही स्वीकारायचा आहे. खरं तर सिटी फॉर्मॅटमध्ये त्यांचे दोन मुलं खरं तर खेळत असतात, राजा गुळवी आणि शुभम गुळवी यांचे पिताश्री, आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तुम्ही या मंचावरती बसून खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतला, तुमचं स्वागत आम्ही करत आहोत. तसेच सन्माननीय तुकारामजी गुळवी साहेब यांना आपण विनंती करूयात. सुनील गुळवी साहेबांना आपण विनंती करूयात की तुम्ही माजी सरपंच म्हणून गावाच्या मान मर्यादेसाठी भरपूर लढात समाजसेवक ही तुम्ही भरपूर केलीत, परंतु आई वज्रेश्वरी निंबवली म्हणजेच ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेमधले मुख्य आयोजक त्यांचे मुख्य आधारस्तंभ तुम्ही आहात. त्याच्यामुळे तुमचा महत्त्वाचा वाटा आणि तुमचा महत्त्वाचा वाटा आम्ही तुमचं सन्मान करून तो वाटा या ठिकाणी पूर्ण करत आहोत. कारण या स्पर्धेला नव्हे तर या स्पर्धेतल्या मॅनेजमेंट कमिटीला तुमची गरज आहे आणि ती गरज तुम्ही भासवता. तुमचं सहर्ष स्वागत. तसं पवन गुळवी यांना आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. त्या सन्मानाचाही तुम्ही स्वीकार करावा. कारण पवन गुळवी हे मंचावरती आज बसून खरं तर संपूर्ण या स्पर्धेचा लेखाचोखा पाहत होते आणि क्रिकेटवरती अतूट असलेलं त्यांचं प्रेम त्यांनी या क्रिकेटच्या मंचावरती दाखवलं. तुमचं स्वागत आम्ही करत आहोत. सन्माननीय शशिकांतजी केने साहेब, शशिकांत केने तुम्हाला विनंती आहे की या मंचावरती वेलकम. या स्पर्धेमध्ये तुम्ही आहात जरूर प्रेक्षक म्हणून, परंतु या विभागातला खरं तर एक चांगला समालोचक म्हणूनही तुमच्याकडे पाहिलं जातं. सो विनंती करूया शशिकांतजी केने साहेबांना या मंचावरती तुमचंही सहर्ष स्वागत आहे. प्राइज सेरेमनीकडे नक्कीच आपण वळणार आहोत. डिस्ट्रीब्युशन आता आपण प्राइज करू, परंतु त्या अगोदर या स्पर्धेमध्ये आपण 3 ऑफिशियल संपार बघितले. त्या 3 ऑफिशियलचा खरं तर आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. ठाकरे सर, मडवी सर, तुम्ही 3 ऑफिशियल संपार या ठिकाणी मंचाच्या दिशेने या. तुमचा सन्मान मुख्य आपण करूयात. खरं तर स्पर्धा कोणतीही असो त्या स्पर्धेमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग नसली स्पर्धा चालू शकते,
त्या स्पर्धेमध्ये खरं तर मॅनेजमेंट थोडीशी कमकुवत असली तरी ती स्पर्धा होऊ शकते, परंतु कोणत्याही स्पर्धेमध्ये अंपायर नसले तर स्पर्धा होऊच शकत नाही. त्याच्यामुळे आमच्या ऑफिशियल्स जे अंपायर आहेत त्यांना विनंती करतोय की लवकरात लवकर यायचं आहे. तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करू इच्छितो. तसेच शंकर गुलवी आणि त्यांच्या SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली, त्यांचा आपण सन्मान करू. या माधव सर. तसेच आमचे डीजे मॅन प्रणव म्हात्रे यांनी या तुमचाही सन्मान आम्ही या ठिकाणी करू. या पॅनलचे सर्व माधव सर डान्सिंग अंपायर तुम्हाला पाहायला मिळाले. माधव सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. खरं तर योग्य ते डिसिजन देणं ही त्यांची खास ओळख राहिली आणि या MR पॅनलला खरं तर प्राप्ती क्रिएशनचे अंपायर लाभले गेले आणि त्या प्राप्ती क्रिएशन अंपायरिंग पॅनलमधले खरं तर लीडर म्हणून माधव सरांकडे बघितलं जातं. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. थँक्यू, तुम्ही या ठिकाणी आलात. तुमचा खरं तर खूप चांगला कार्य मैदानाच्या आतमध्ये सगळ्यांनी बघितलात. सो आम्ही तुमचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर ठाकरे सर यांना सुद्धा आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान आम्ही या ठिकाणी करू. ठाकरे सरांना आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. MR पॅनलचे सर्व माधव सरांचा आपण सन्मान करतो. ठाकरे सरांना आपण विनंती करूयात की या मंचावरती तुमचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. ठाकरे सर, ठाकरे सरांना आपण विनंती करूयात. शिवाजी सरांना आपण विनंती करूयात की या मंचावरती सन्मान आपण तुमचाही करणार आहोत. कारण योग्य ती डिसिजन या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलीत. योग्य ती डिसिजन देत असताना कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही अशा प्रकारची अंपायरिंग तुम्हाला पाहायला मिळाली. जोरदार टाळ्या जरा अंपायरिंगसाठी नक्कीच आपण करूयात. कारण अंपायर नसले तर क्रिकेट स्पर्धा होऊच शकत नाही आणि क्रिकेटचे देवता म्हणजे अंपायर असतात आणि त्यांचा सन्मान आपण करत आहोत. आमचं तिसरं ऑफिशियल्स आपण यांना विनंती करूयात की तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत. खरं तर तो सन्मान तुम्ही स्वीकारायचा आहे. कारिवली गावातून हा प्रवास त्यांनी DD ग्राउंडपर्यंत गेला, परंतु कोणत्याही डिसिजनाला त्याने बघितलं गेलं तर वेगळा वळणावरती आणलं नाही. TV अंपायरकडे जरी आम्ही गेलो तरी योग्य ती डिसिजन या 3 ऑफिशियल्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सो त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्यानंतर स्पेशल सन्मान आपण या ठिकाणी करूयात. 5 दिवसाच्या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारे आम्हाला खरं तर अडथळा आला नाही. म्हणजे कॉमेंट्री करत असताना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय ज्यांच्यामुळे आला नाही ते आमचे डीजे मॅन यांचा आपण सन्मान करूयात, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे साऊंड सिस्टीम या स्पर्धेमध्ये त्यांनी खरं तर दिले आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तर यानंतर मी विनंती करेन शंकरजी गुळवी साहेब SK एंटरटेनमेंटचे सर्व सन्मानासाठी या. शंकर गुळवी यांना आपण सन्मानित करूयात. खरं तर क्लिअरिटी विथ क्वालिटी, कोणत्या प्रकारचा व्यत्यय नाही, कोणत्याही प्रकारचा अडथळा आणि नेहमी चेहऱ्यावरती हास्य असणारा खरं SK एंटरटेनमेंटचा आपण काम या ठिकाणी करत असताना शंकरजी गुळवी यांना बघितलं. सो त्यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी या मंचावरती करत आहोत. थँक्यू दादा. अशाच प्रकारे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही प्रसारित करत राहा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात SK एंटरटेनमेंटची ही वाहिनी तुमची काम करत राहील. त्यानंतर आपण विनंती करूयात की सलग 5 दिवस ज्याने या क्रीडांगणाच्या आतमध्ये चालू असलेला क्रिकेटचा खेळ हा प्रेक्षकांपर्यंत मराठी संभाषणातून खरं तर पोहोचवला, असे कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाजी धुमाळ सर यांचा आपण सन्मान करणार आहोत.
तर विनंती करेन सुभाष धुमाळ सरांना की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत, त्याचा तुम्ही स्वीकार करा. तर मी विनंती करेन सुभाष धुमाळ सरांना की तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करण्यासाठी या. खरं तर मराठी भाषेतून क्रिकेटच्या प्रत्येक घडामोडी ते 5 दिवस जरूर सांगत असतात, परंतु या भिवंडी क्रिकेटमधला वेगवेगळा इतिहास, कोणत्या क्रीडांगणावरती काय घडलं, कोणत्या मोमेंटला काय घडलंय, हे सगळे सांगणारे आणि कौशल क्रिएशनचे सर्व सन्माननीय सुभाषजी धुमाळ सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मामांना विनंती आहे की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. मित्रांनो, कौशल क्रिएशन हे स्कोरबुक त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तुमचा जर शॉप असेल तर त्या शॉपमध्ये सुद्धा तुम्ही कौशल क्रिएशनचे स्कोरबुक नक्कीच मागू शकता. सुभाष धुमाळ सरांशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यानंतर आपण सन्मान करूयात. विनंती करेन की आजच्या दिवसामध्ये हिंदी भाषेमध्ये ज्यांचं समालोचन खूप चांगलं तुम्ही ऐकलं, घरून AK-47 लोड करून या ठिकाणी त्याने गोळ्या झाडल्या असे आमचे सर्वांचे लाडके राजकारणामध्ये अमित शहा आणि आमच्या कॉमेंट्रीमध्ये बाबूशाह हे खूप फेमस आहेत आणि त्या बाबूशांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. हिंदी भाषेवरती प्रभुत्व आहे, जरूर ते उडीसाचे आहेत, परंतु या कल्याण डोंबिवली भिवंडी पनवेल विभागाने त्यांना भरपूर प्रेम दिलं असे सर्वांचे लाडके बाबूशाह यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी करत आहोत. आणि मी विनंती करेन की एक स्पेशल सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. दान धर्म जेव्हा तुम्ही करता तेव्हा खरं तर तुम्हाला पैशाची कधीच कमी भासत नाही. तुमच्याकडे माणुसकी असली तर तुम्हाला माणसाची कमी कधीच भासत नाही. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टॉर्नामेंटसाठी ज्यांच्या माध्यमातून खरं तर आपल्याला बॅट एक पाहायला मिळाली आणि या वज्रचरी स्पोर्ट्स निंबवली या पूर्ण टीमला एक बॅट ज्यांनी या स्पर्धेमध्ये दिली गेली, पुरस्कृत केली गेली असे सर्वांचे लाडके भिवंडीचे अभिमानाचे खेळाडू म्हणजेच प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार यांना आपण विनंती करूयात की मंचावरती या, कारण तुमच्या माध्यमातून 2 बॅट या स्पर्धेमध्ये लाभल्या गेल्या. खरं तर हा चेहरा फक्त क्रिकेटपुरता सीमित नाही आहे. माहीत आहे की SS ब्रँड शॉपचे खरं तर ओनर आहेत आणि त्यांच्या ओनरची जिम्मेदारी ही भावेश पवारांवरती असते, कारण ते ब्रँड ॲम्बेसिडर आहेत त्याचे. तर मित्रांनो, बोलूया आपण ज्यांच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी आपण गोड समालोचन ऐकलेले आहेत, व्हॉइस ऑफ व्हाल. नक्कीच कल्याणचा एक स्वीट व्हॉइस, बुलंद आवाज आमचे सकल समालोचक जे नक्कीच एक चांगले सिंगर देखील आहेत आणि चांगले समालोचक देखील आहेत. 2 in 1 अशी पर्सनॅलिटी आपण बघतो. भाग्यजी म्हात्रे सरांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. हे आपण पाहू शकता आमचे सकल समालोचक 2 in 1 समालोचक आणि सिंगर गायक भाग्यजी म्हात्रे यांचा हा हेतूची सन्मान इथे केला जातोय, ज्यांचा आवाज आपण पहिल्या आणि शेवटच्या दिवशी या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलेला आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. निंबोली गावचे सुदाम भोईर साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील VIP जुरा आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं या बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. तर हा सन्मान इथे केला जातोय हे आपण पाहू शकता. निकेतन गुलवे यांच्या माध्यमातून देखील चांगलं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. आपण देखील या निकेतन गुलवे. तसेच ऋषी गुलवे, निंबोडी गावचा स्मार्ट बॉय म्हणून ऋषी गुलवे यांची ओळख आहे. नक्कीच आपण पाहतो अगदी गजनी कट त्यांची हेअरस्टाईल पाहायला मिळते, मात्र स्मार्ट बॉय आहेत निंबोलीचे. तसेच आमचे गुणलेख स्कोरर करण गुलवे आपण देखील या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये चांगलं गुणलेखन केलं गेलं होतं. आणि गुणलेखक स्कोरर समालोचकांच्या पाठीचा कणा असा संबोधला जातोय. निकेतन गुलवे आपण देखील या. निकेतन गुलवे आपला देखील हेतूची सन्मान केला जाईल, त्याची देखील अपार मेहनत या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे आणि हा सन्मान नक्कीच VIP डायझवरून त्याचा केला जातोय.
हर्षल गुलवी बालू आपण देखील या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. त्याचा देखील नक्कीच सन्मानित केलं जाईल, कारण त्याची देखील मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तसेच जयेश गुलवी आपण देखील या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. नक्कीच जी संपूर्ण आयोजक कमिटी त्यांच्या माध्यमातून भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि या सदस्यांची नक्कीच साथ नक्कीच या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे आयोजकांना, आणि त्यांचा हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरून केला जातोय. तदनंतर मोहन चौधरी आपण देखील पुढे या. जयेश गुलवी निखिल भालेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मानित आपण करणार आहोत. मोहन चौधरी सॉरी माफ करा, मोहन चौधरी यांचा हा सन्मान इथे केला जाईल. मोहन चौधरी यांचा देखील हा यथोचित सन्मान केला जाईल. गोडसेबी आणि भादवडबी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आमच्या VIP समोर या, कारण थोड्याच वेळेला बक्षीस वितरण सोहळ्याला देखील सुरुवात होईल. मोहन चौधरी यांचा हा सन्मान इथे केला जाईल. निखिल भालेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान नक्कीच आपण करूया. त्यांची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचा देखील हा सन्मान इथे केला जातोय. निखिल भालेकर जे आयोजन कमिटीचे ऍक्टिव्ह सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर आकाश गुलवे आपण देखील पुढे या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. आकाश गुलवे यांची देखील मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि त्यांचा देखील सन्मानित केला जाईल. जितू गुलवी आपण देखील पुढे या. जितू गुलवी नक्कीच योगेश गुलवी साहेबांचे ते छोटे बंधू आहेत आणि त्यांचा देखील आपण सन्मान नक्कीच करणार आहोत. आकाश गुलवी आणि जितू गुलवी यांची अपार मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान केला जातो. आपण पाहू शकता. आकाश गुलवे आपण पुढे या. आकाश गुलवे याचा देखील आपण सन्मान इथे करणार आहोत. त्याची देखील मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आकाश गुलवे आकाशची कामगिरी नक्कीच संघाकडून खेळताना देखील झकास राहते आणि आयोजनामध्ये देखील त्याची झकास कामगिरी राहिली आणि त्याचा हा हेतूची सन्मान या स्पर्धेचे सर्व निंबोली गावचे युवा उद्योजक योगेशजी गुलवी साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केला जात आहे. त्यानंतर निलेश कांबळे आपण देखील पुढे या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. निलेश कांबळे. राज गुलवी आपण देखील या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. हे आपण पाहू शकता. राज गुलवी याचा सन्मान येथे केला जातोय. त्यानंतर प्रशांत गुलवी या. पार्थ गुलवी आपण देखील या. सुजल गुलवी आपण देखील या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. आणि रंगनाथ तरे आपण देखील या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. रंगनाथ तरे साहेबांचा सन्मान आपण करूया. त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार योगेशजी गुलवी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत. हे आपण पाहू शकता. हेतूची सन्मान शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. त्यानंतर अक्षय भोईर आपण या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. निंबोली संघाचे संघनायक आहेत, नक्कीच आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हा हेतूची सन्मान केला जातोय. आतिश भोईर आपण देखील या, आपल्याला देखील हेतूची सन्मानित केला जाईल. कृतिक इव्हेंट प्रोप्रायटर आतिश भोईर.
मालजीपाड्याचे नक्कीच योगेश गुलवी साहेबांचे भाचे आहेत हर्षित पाटील यांचा देखील हेतूचे सन्मान केला जाईल. तसेच नयन गुलवी आपण देखील या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. कॅमेरामॅन नक्कीच नयन गुलवी ज्यांचा अतिशय चांगला कॅमेरा वर्क या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला नाही, त्यांचा देखील हेतूची सन्मान योगेश गुलवी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. यश गुलवी आपण देखील या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. यश गुलवी. सुभाष सर, ज्यांच्या माध्यमातून हे सुंदर शामियानं या ठिकाणी उभारले गेले, आपले लाडके मंडप डेकोरेटर्स यांचाही सन्मान आपल्याला करायचा आहे. नक्कीच त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. जयदास गुलवी ज्यांच्या माध्यमातून नक्कीच हे आकर्षक VIP डाईज, त्यानंतर आकर्षक संयोजन कक्ष आणि खेळाडू कक्ष उभारण्यात आलेले आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जात आहे. दीपेश गुलवी आपण देखील पुढे या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. दीपेश गुलवी यांचा देखील सन्मान इथे आपण करणार आहोत. तर एका मेगा सत्काराकडे आपण वळणार आहोत, ज्यांनी खरं तर या स्पर्धेचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकार देखील केलेलं आहे. असे नक्कीच तुमच्या आमच्या सर्वांचेच लाडके या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार निंबवली गावचे एक युवा उद्योजक योगेश गुलवी साहेबांचा आपण मेगा सत्कार करणार आहोत. निखिल भालेकर आपल्या सुनेत असेल की आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून तसेच पूर्ण संघाला देखील विनंती असेल की आपण देखील पुढे या, कारण हा मेगा सत्कार आहे. योगेश गुलवी साहेब क्रिकेटशी ज्यांचा अतूट नातं आहे नक्कीच, आणि त्यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला या मैदानावर पाहायला मिळालेलं आहे. त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय, हे आपण पाहू शकता. योगेश गुलवी साहेब आणि त्यांचा हा सन्मान इथे करताना संपूर्ण निंबवली संघ. त्यानंतर त्यांच्या खांद्याला खांदा नक्कीच ज्या व्यक्तिमत्वाचा आपण पाहिला होता, निखिल भालेकर आपण देखील पुढे या, आपला देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. निखिल भालेकर आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. अगदी योगेश गुलवी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या स्पर्धेमध्ये अपार मेहनत घेतली आणि योगेश गुलवी साहेबांची सावली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी सावलीप्रमाणे नक्कीच त्यांच्या सोबतीला राहून ही स्पर्धा यशस्वी करण्यात जे नक्कीच यशस्वी ठरलेले आहेत. निखिल भालेकर यांचा देखील हा हेतूची सन्मान केला जातोय. आपण पाहू शकता निंबोली संघाचे यष्टरक्षक फलंदाज म्हणून त्यांची नक्कीच संघामध्ये ओळख आहे, मात्र या आयोजनामध्ये त्यांची देखील भरीव कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं विशेष धन्यवाद मी व्यक्त करतो, कारण त्यांनी मला समावेशासाठी इन्व्हाइट केलं. योगेश गुलवी साहेबांना देखील मी धन्यवाद देईन की नक्कीच 5 दिवसांसाठी मला समालोचनासाठी त्यांनी आमंत्रित केले. त्यानंतर आपण प्रशांत गुलवी मित्रांनो, हे असं एक व्यक्तिमत्व आहे, ऑल इन वन म्हटलं तर वावगा ठरणार, कारण जिथे कमी तिथे आम्ही अशी त्याची कामगिरी राहिलेली आहे. पंचांची कमी असो पंच राहिलेले आहेत, स्कोररची कमी असो स्कोरर राहिलेले आहेत, म्हणजे सर्वकडे नक्कीच पुढे आपल्याला प्रशांत गुलवी पाहायला मिळालेले आहेत. म्हणून प्रशांत गुलवी यांचा हेतूची सन्मानित केला जातो. या स्पर्धेचे आयोजक
योगेश गुलवी साहेबांच्या शुभ हस्ते हे आपण पाहू शकता. प्रशांत गुलवी जे नक्कीच नावाप्रमाणेच शांत आहेत. प्रशांत गुलवी मात्र सर्व कामामध्ये ते अग्रेसर आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो एक अशा व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करणार आहोत. तुमच्या आमचे सर्वांचे लाडके आहेत, मामा या नावाने ओळखले जातात. श्याम पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. तर श्याम पाटील साहेब आपण पुढे या, आपला सन्मान येथे केला जाईल. ज्यांची कामगिरी नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये चांगली पाहायला मिळाली आहे. कारण या आयोजन कमिटीमध्ये ते ॲक्टिव्ह मेंबर आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान येथे केला जातो. हे आपण पाहू शकता. श्याम पाटील मामा यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपण बोलणार आहोत पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. आणि पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वी मी या गोडसई बी कोणी संघाला तसेच भादोड बी संघ इथे उपस्थित नाही, मात्र जे कोणी आणि गोडसई बी संघ आहेत त्या संघाला विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या समोर या. आपण पारितोषिक वितरणास सुरुवात करणार आहोत. आणि पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण नक्कीच सत्कार तर केलेला आहे. आपण पारितोषिक वितरणाला सुरुवात करूया. आवाज ऐकूया. माझे सकल समालोचक जे एक उत्कृष्ट गायक देखील आहेत, गायक आणि समालोचक असे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. भाग्यजी म्हात्रे सर. थँक्यू शोभाजी धुमाळ सर. 5 दिवसाचा क्रिकेटचा सुंदर खेळ या ठिकाणी संपन्न झाला. त्यामधला विजेता पद, दुसऱ्या नंबरचा पदक कोणी उचलला हे आपल्याला मिळालं गेलं. परंतु हार्डलक 48 संघांपैकी ज्या संघांना पराभूत या स्पर्धेमध्ये व्हावं लागलं. खरं तर दुसऱ्या जागेवरती टुर्नामेंट जे असेल, जी स्पर्धा असेल त्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देऊ. सध्या तरी आपण बघत आहात की काहीसे प्रेक्षक थोडेसे उशिरा झाले, नाहीतर साई पालखीला जाणाऱ्या प्रेक्षकांना ही मॅचचा आनंद घ्यायला मिळाला असता. सध्या जर तुम्हाला फोटो सेशन हवं असेल तर भावेश पवार, पवन केने या ठिकाणी आहेत, तुम्ही फोटो काढू शकता. आणि भावेश पवार आणि पवन केने फक्त तुमच्यासाठी हे प्रेक्षक थांबलेले आहेत, त्यांना तुमच्यासोबत एक फोटो हवा आहे. सो तुम्ही इथे यायचं आहे आणि त्यांना एक सुंदर फोटोही द्यायचा आहे. तर आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे मित्रांनो या ठिकाणी वळूयात. तर आजच्या दिवसामध्ये खूप साऱ्या घडामोडी तुम्ही क्रिकेटच्या बघितल्या गेल्या, परंतु सेमीफायनलची जी मॅच होती त्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं तर भादवड बी संघ हा पुढे सरकला. तो मेगा फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मेगा फायनलमध्ये नक्कीच त्यांना पराभूत व्हावं लागलं, परंतु सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी देत आहोत आपण. तर हरेश मालावलकर इथे असतील तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी या. अन्यथा तुमचा जर एखादा प्रतिनिधी असेल भादवड बी संघाचा तर त्या प्रतिनिधीने नक्कीच मंचावरती यायचं आहे. तर आपण शेवट जी मेगा फायनलची मॅच तिच्या अगोदर आपण सेमीफायनलची मॅच बघितली, त्याच्यामध्ये हरेश ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सो आपण देत आहोत ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. पवन केने कृपया करून तुम्ही या, कारण तुमच्या एका फोटोसाठी आपले वारीला चाललेले जे साई भक्त आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत. भरपूर लांबून ही पालखी आली आहे. मी त्यांनाही खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा देईन की जसा तुमचा प्रवास सुखद झाला आहे तसा शेवटपर्यंत सुखद राहू द्यात. हायवेवरून तुम्हाला मुख्य हायवेतून जावं लागतं, त्याच्यामुळे जी तुमची लाईन आहे त्या लाईनमध्ये चाला, पालखीचे डिसिप्लिन ठेवा आणि साईप्रती जी तुमची श्रद्धा आहे ती श्रद्धा अशीच अटूट राहू दे. साई चरणी आम्ही एकच प्रार्थना करतो की तुम्ही पायी वारी करत नक्कीच शिर्डीच्या साईच्या भेटीसाठी चाललात, तुमच्या सगळ्या आशा अपेक्षा व मनोकामना या पूर्ण व्हाव्यात. त्यानंतर मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. जर आता फोटो सेशन सुरू आहे सो त्या खेळाडूला आपण आधी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया, त्याच्यानंतर आपण मित्रांनो फोटो सेशन तुम्ही करू शकता. तर मेगा फायनलची मॅच होती आणि मेगा फायनलच्या मॅचमध्ये तुम्ही त्याची बॅटिंग बघितली तर टॉप ऑर्डरची, आणि म्हटलं जातं की सोनार की एक लोहार की और एक भावेश पवार की, प्राऊड ऑफ भिवंडी. भावेश पवार ठरलाय मेगा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भावेश पवारला देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. बोला सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. हा पारितोषिक आपण वितरित या ठिकाणी करत आहोत. खरं तर या स्पर्धेमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या, परंतु भरपूर साऱ्या गोष्टी अनुभवत असताना अनुभव किती मोठा असतो हे 4 बक्षिसांनी कळलं. कारण 48 संघांपैकी आपण पाहिलं तर 44 संघांचं स्वप्न या ठिकाणी थांबला, परंतु 4 संघांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झाला. तर मी विनंती करेन चतुर्थ पारितोषिक खरं तर खूप चांगल्या प्रकारे लढले, परंतु टेबल टॉप करणाऱ्या खरं तर मॅचमध्ये त्यांना परास्त व्हावं लागलं. सो मी विनंती करेन की चतुर्थ पारितोषिक बंद्रा मारुती काल्हेर संघाला आपण देत आहोत. त्यांचे मेंबर आले असतील तर कृपया करून यायचं मंचावरती आणि तुमची चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी घेऊन जायची आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जे आपल्याला लाभलं गेलं आहे, जे दानशूर दाते आपल्याला या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देताना आपल्याला पाहायला मिळाले. कुमार सुमित श्याम म्हात्रे यांच्या माध्यमातून खरं तर हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करूयात. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू बंद्रा मारुती काल्हेर टीमचं चतुर्थ पारितोषिक. 44 संघांना मात देऊन चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळवणारा संघ म्हणजेच बंद्रा मारुती काल्हेर आणि त्यांना आपण देत आहोत हे चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस. सन्माननीय तुकारामजी गुळवी आणि देवानंदजी गुळवी साहेबांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हातून त्यांना ट्रॉफी जरूर द्या, परंतु आशीर्वादही द्या की येणाऱ्या स्पर्धांमध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहो. आज 4थ्या क्रमांकाचा मान त्यांनी मिळवला आहे, परंतु येणाऱ्या खरं तर क्रिकेट स्पर्धांमध्ये पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक हा त्यांच्या गावी घेऊन त्यांच्या टीमला सन्मान ते करो अशी आपण आशा अपेक्षा व्यक्त करूयात. त्यानंतर आपण देणार आहोत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. खरं तर चांगली लढत तीही तुम्हाला पाहायला मिळाली. हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण बघितलं गेलं तर कैलासवासी श्याम गुरुनाथ म्हात्रे खारबाव यांच्या स्मरणार्थ कुमार साहिल श्याम म्हात्रे स्मिथ एंटरप्राइजेसचे सर्वे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेतलं तुम्ही बघितलं. सो आपण ते पारितोषिक कोणी संघाला देऊन इथनं सन्मानित करूया. जरा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. शेवटच्या क्षणाला थोडेसे संघर्ष कमी पडले, परंतु संघर्ष आपल्याला जिद्दीने पुढे जायला शिकवतं. प्रवेशजी गुळवी आणि सीतारामजी गुळवी यांना आपण विनंती करूयात की तुमचे शुभ असते हा सन्मान करायचा आहे. पहा साई भक्त या ठिकाणी आलेले आहेत, ते सध्या तरी फोटो आपले आवडते खेळाडू त्यांच्या सोबत काढतायत. त्यानंतर आपण देऊयात पारितोषिक बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज. आणि ही ट्रॉफी जी आज आपल्यामध्ये खरं तर मातोश्री नाही आहे, कैलासवासी मथुरा पंडित गुळवी यांच्या स्मरणार्थ रवींद्र पंडित गुळवी यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मंचावरून मी विनंती करेन मनोहरजी गुळवी आणि दशरथजी गुळवी या 2 मान्यवरांना मी विनंती करतो की तुमच्या शुभ असते या ठिकाणी द्यायचे माफ करा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची ही सुंदर ट्रॉफी. तर या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती सर्वोत्कृष्ट विकेट राहिले, ज्याच्यावरती जास्त विकेट राहिले, प्रत्येक क्षणाला जेव्हा जेव्हा संघाला गरज होती तेव्हा तेव्हा आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून ज्यांनी जास्त या स्पर्धेमध्ये विकेट मिळवले तो जॉली स्पोर्ट्स कामतगरचा रोमित चौधरी ठरलाय या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जॉली स्पोर्ट्स कामतगर रोमित चौधरी ह्याला हा किताब जातोय बेस्ट बॉलरचा. सो कोण कामतगर टीमचा प्रतिनिधी जरी असेल तरी ही ट्रॉफी खरं तर स्वीकारण्यासाठी या ज्याच्या नावावरती सर्वात जास्त विकेट राहिले असा रोमित चौधरी जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमचा खेळाडू ठरला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि बेस्ट बॅट्समनसाठी खरं तर SS स्पोर्ट्समधून आपल्याला एक बॅटी पाहायला मिळते जी भावेश पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्कृत माफ करा सिरीजसाठी बॅट आहे. म्हणजे ट्रॉफी आई वजेश्वरी निंबोली चषक 2024 ही उत्कृष्ट फलंदाजाची जी ट्रॉफी आहे ती कैलासवासी मथुरा पंडित गुळवी यांच्या स्मरणार्थ प्रभाकर पंडित गुळवी यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला मिळाली गेली. सुदाम भोईर यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ असते ही उत्कृष्ट बॅट्समनची ट्रॉफी तुम्ही द्यायची आहे.
तर या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज ठरलाय, ज्याच्या नावावरती तब्बल मोठ्या फटक्यांचा समावेश केला, तर भरपूर मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले आणि अक्षरशः ज्यांनी मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा पाऊस ओतला. शेवटच्या मॅचमध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तुम्हाला पाहायला मिळाला तो म्हणजेच धनेशिरन गोरसई संघाचा भावेश पवार ठरलाय या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. सुंदर बॅटिंग ज्याची राहिली. जर मेगा फायनलच्या धावसंख्या जोडल्या असतात तर निदान जर आपण पाहिलं गेलं तर भरपूर साऱ्या धावसंख्येच्या फरकामध्ये भावेश पवार पुढे आले असते, परंतु या विभागातल्या अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आपण नियमावली बघत असतो. सो आपण बेस्ट बॅट्समनचा किताब दिलेला आहे तो म्हणजेच भावेश पवार याला. एक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून हे सुंदर शामियानं तुम्हाला पाहायला मिळालं. आमचे डेकोरेटर्स, मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर, ज्यांच्या माध्यमातून खेळाडू कक्ष, प्रेक्षक कक्ष आणि हे सुंदर जे शामियानं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. विनंती करेन की आपले मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर त्यांचा सन्मान आपण करूयात. सन्माननीय बाळाराम तारे साहेब यांना विनंती करूयात की या मंचावरती तुमचं ही सहर्ष स्वागत आहे. या सन्मानानंतर देणार आहोत आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. सौजन्य श्री रवींद्र दुंदा गुळवी यांच्या माध्यमातून ते मिळालं गेलं. बालारामजी तरे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मंचावरती नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर माजी खेळाडू आहेत. एक काळ त्याने क्रिकेटचा गाजवलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांची वर्णी लागायची असे मंचावरती उपस्थित असलेले पाहुणे त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक स्मरणिका एंटरप्राइजेसचे सर्व श्री रवींद्र दुंदा गुळवी यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला मिळालेली आहे. तर हा पारितोषिक देण्यासाठी बालारामजी तारे आणि पवन गुळवी यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हातून ही दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी द्यायची आहे. खूप चांगला खेळ राहिला, परंतु मेगा फायनलच्या मॅचमध्ये थोडासा संघर्ष कमी पाहायला मिळाला. गोरसई बी संघासमोर खेळत असताना थोडीशी मेहनत कमी राहिली, म्हणजेच भादवड बी संघ ठरला या स्पर्धेतला रनरअप संघ. सो विनंती करेन भादवड बी संघाचे प्रतिनिधी असतील तर या मंचावरती हा पारितोषिक स्वीकारण्यासाठी. तर खूप चांगल्या प्रकारे लढतीसाठी तुम्ही पुढाकार घेतला, परंतु क्रिकेटमध्ये हारणं आणि जितणं ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहायला गेलं तर होत असतात. सो आपण या ठिकाणी देत आहोत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक भादवड बी संघाला. मानकोली या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्पर्धा सुरू आहे, त्या ठिकाणी भादवड बी संघ खेळण्यासाठी गेलाय. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगला खेळ असावा हीच आपण प्रार्थना करूयात. यानंतर देणार आहोत आपण या स्पर्धेमधला मुख्य आकर्षण म्हणजेच मालिकावीर, मॅन ऑफ द टुर्नामेंट. ही ट्रॉफी कैलासवासी विजेंद्र मगन भालेकर यांच्या स्मरणार्थ श्री निखिल मगन भालेकर यांच्या माध्यमातून मिळाली गेली आहे. खरं तर या स्पर्धेचे सर्व आहेत आणि या स्पर्धेतला महत्त्वाचा वाटा त्यांनी मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून घेतलाय. मोहन चौधरी आणि जितेंद्रजी गुळवी यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते हा बक्षीस वितरण या ठिकाणी आपण कंप्लीट करायचं आहे. सुंदर ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळते. सोपान तिस्कर यांचा सावध या ठिकाणी हा शॉप आहे SA, आणि तो शॉप खरं तर एका व्यक्तीच्या खरं तर ओळखीने सध्या तरी भरपूर चर्चेत आहेत. म्हणजेच भावेश पवार या खरं तर शॉपचे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला मिळाली गेली आहे. आणि आई वज्रेश्वरी बॅट माफ करा आणि आई वज्रेश्वरी निंबवली या टीमला सुद्धा SA ब्रँडची ही बॅट या ठिकाणी दिली गेलेली आहे. सो त्यांचंही आपण करूया स्वागत. सोपान तिस्कर या शॉपचे खरं तर ऑनर आहेत आणि ट्रॉफी जी आपण बघताय ती निखिल यांच्या माध्यमातून दिली गेलेली आहे. सो या स्पर्धेतला मॅन ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेतला उत्कृष्ट खेळाडू ज्याच्या नावावरती विकेटी आणि धावाही या 5 दिवसामध्ये जास्त तुम्हाला पाहायला मिळाला असा जय हनुमान खोनी संघाचा दक्षी शिंगोळे ठरलाय या स्पर्धेतला मॅन ऑफ द टुर्नामेंट. ही ट्रॉफी वितरित करण्यासाठी खरं तर 2 मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. SA ब्रँडची बॅट आणि त्यानंतर ही सुंदर ट्रॉफी मोहनजी चौधरी या दरम्यान आपल्यास उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण बॅट आणि जितू गुळवे यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी या ठिकाणी देत आहोत.
सो येणाऱ्या अनेक साऱ्या अशा स्पर्धा आहेत, त्या स्पर्धेमध्ये दक्षित तुझी अशाच प्रकारे खरं तर कामगिरी राहावी हे आपण सदिच्छा व्यक्त करूयात आणि तुला पुढच्या या क्रिकेटच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आता आपण देत आहोत. 5 दिवसाच्या स्पर्धेमध्ये खरं तर तुमच्यापर्यंत रिझल्ट पोचला गेला की कोणती स्पर्धा असतो त्या कोणत्याही स्पर्धेमध्ये आपण पहिल्या नंबरचं पारितोषिक कोणी उचललं याला खूप महत्त्व असतं. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 48 संघांपैकी एक संघाला आपण मेगा फायनलचं किताब उचलताना बघितलं. या संघ गोरसई या स्पर्धेतला मेगा फायनल आणि या मेगा फायनलचा चॅम्पियन पदक तुम्ही उचलला गेलाय. सो ती ट्रॉफी घेण्यासाठी तुम्ही मंचावरती यायचं आहे. सुनीलजी गुळवी माजी सरपंच श्याम मामा यांना आपण विनंती करूयात आणि मंचावरती सीताराम गुळवी, तुकाराम गुळवी आणि मंचावरती उपस्थित असणारे सर्वच पाहुणे आपण विनंती करूयात की द्यायचं या स्पर्धेतला चॅम्पियन पदक. चॅम्पियन इज अ चॅम्पियन, गोरसई बी इज अ चॅम्पियन. जरा जोरदार टाळ्याने स्वागत करू. 5 दिवसाच्या स्पर्धेचा विजेता पद गोरसई बी संघाने उचलला आणि आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करणार आहोत. धनेश 11 गोरसई बी आज या संघाने खरं तर बघितली या स्पर्धेतली पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलली. खरं तर असा संघर्ष त्यांचा नेहमी राहावा, असा संघर्षाच्या वाटा खरं तर तुम्ही पूर्ण करत राहा आणि अशाच अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन तुम्ही करत राहा. ही स्पर्धा यशस्वी संपन्न झाली असा मी जरूर जाहीर करू. मी आभार व्यक्त करेन योगेश गुळवी, निखिल भालेकर आणि मॅनेजमेंट ऑल कमिटी ज्यांनी आवर्जून खरं तर त्यांच्यासाठी मी नवीन नाही आहे, त्यांच्या भावासारखाच आहे. या भागामध्ये जेव्हा निंबवली गावामध्ये मी येत असतो तेव्हा खरं तर भावासारखा मला मान मिळत असतो आणि मीही खरं तर त्यांच्या शब्दाला जाणून नेहमी या निंबवली परिसरामध्ये त्यांच्या गावामध्ये नेहमी भावासारखा त्यांच्यासोबत असतो. सो धन्यवाद, तुम्ही खरं तर माझ्यावरती जो विश्वास दाखवला मी आभार व्यक्त करेन. DJ मास्टर, आमचे स्कोरर, आमचे कॉमेंटेटर, मॅनेजमेंट कमिटी, आमचे साऊंड सिस्टम आणि त्यानंतर सगळ्यांचं मी या क्रिकेटशी निगडीत असलेले आमचे प्रमुख मान्यवर यांचेही आभार व्यक्त करेन की त्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला आपण सुखरूप पार पाडली. अशाच स्पर्धा या ठिकाणी या ग्राउंडवरती बरोबर